अपहरण नाही तर स्वखुशीनं गेले, जबरदस्तीनं व्हिडिओ काढल्याचा आरोपही खोटा. भिगवण अपहरण नाट्यातील ती तरुणी न्यूज 18 मराठीवर. भिवंडी महानगरपालिकेत कुणाचा महापौर होणार याची उत्कंठा शिगेला. काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच. कुणाचे नगरसेवक फुटणार याकडे लक्ष. आमदार रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. तर रोहित पवारांवर कुणी हल्ला केला असं वाटत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात वर्चस्व अजितदादांचं राहायला पाहिजे की आणखीन कोणाचं राहायला पाहिजे, त्यांच्याकडे जाऊ शकते संशयाची सुई. भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाणांचा नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक यांची नावं निश्चित. राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर तातडीनं निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हेंचं व्याख्यान. शिवोत्सव समितीच्या विद्यार्थ्यांचा मात्र विरोध. कोल्हेंचं विद्यापीठात होणारं व्याख्यान वादाच्या भोवऱ्यात. खारघरमध्ये भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण. व्हिडिओ व्हायरल. दोषींवर कारवाईची मागणी. आग्र्याच्या लाल किल्ल्यात शिवजयंतीचा उत्साह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन. नमस्कार, सुप्रभात. मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळचे 7 वाजलेत. पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करणार आहोत. कथित भिगवण अपहरण प्रकरणातील 21 वर्षीय तरुणी आणि मुलगा पोलिसांसमोर हजर झाले. तरुणीनं हजर होण्यापूर्वी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं. तसंच आमचं 1 वर्षांपासून प्रेम संबंध होते, त्यामुळं मी माझ्या मर्जीनं जहीर शेख सोबत आलीये या संदर्भातील प्रतिज्ञापत्र देखील तयार केलेत. त्या तरुणीनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सुमित सोनावणे यांनी. भिगवणमध्ये अपहरण झालं होतं आणि अपहरणानंतर हिंदू संघटना ज्या त्या आक्रमक झाल्या होत्या आणि या सगळ्यामध्ये मुलीचं अपहरण करण्याची ही सगळी घटना जी आहे, कथित घटना जी घडली होती आणि त्यानंतर वादंग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मात्र या सगळ्यावर आता बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट ती मुलगी आहे 21 वर्षाची, तर ते आपल्यासोबत बोलणार आहे. नेमकं काय म्हणणं आहे तिचं आपण ऐकूयात. काय घडलं होतं त्या दिवशी? सगळं मिरची टाकली होती असं बोललं जात होतं. नेमकं वस्तुस्थिती काय? आम्ही बाजारपेठेत गेलेलो खरेदी करण्यासाठी, मी, माझी आई आणि भाऊ. तर मी जहीर शेख यांना फोन केलेला की आम्ही जाणार आहे म्हणून बाजारपेठेत, म्हणून माझ्या भावाच्या फोनवरती. तर जाणार आहे म्हणून सांगितलं होतं. तर तुम्ही या म्हणून तिथं रिसेट गेस्ट हाऊसपाशी आनंद हॉटेलच्या पाठीमागे. तर आम्ही बाजारपेठेत गेलतो. तर मग येताना तिथं तोपर्यंत ते थांबले होते ते तिथं. तर मग मी माझ्या स्वतःच्या सहकुशीने त्याच्यासोबत आले. मग तिथं आल्यावरती त्याच्यासोबत गेले आणि बघ घरच्यांनी वगैरे काही सगळे त्याच्या विरोधात जर टाकले ते सगळे खोटे सगळे गुन्हे खोटे असं तुम्ही म्हणताय का? हो. बरं. मला सांगा, काल जे आंदोलन सुरू होतं, आंदोलनाच्या दरम्यानच त्या ठिकाणी तुमचा व्हिडिओ आला की माझे आधीपासून प्रेम संबंध होते. नेमकं तुमचे किती वर्षांपासून संबंध होते? आणि तो व्हिडिओ तुमचाच होता, कारण जो गोपीचंद पडळकर जे म्हणले होते की त्या मुलीवर दबाव टाकून हा व्हिडिओ बाहेर आलेला आहे, काढलेला आहे. नेमकं काय म्हणणं याच्यावर? नाही, मी माझ्या मर्जीने व्हिडिओ काढले. आम्ही बातम्या बघत होतो त्यावेळेस मला समजलं असे आरोप केलेत म्हणून. तर ते सगळे खोटे आहेत. ते माझ्या मर्जीने व्हिडिओ केले तिथं, त्यामुळे ते सगळे खोटे.
किती वर्षापासून तुमचं प्रेमसंबंध होते आणि तुमचं शेजारी शेजारी घर आहे असं बोललं जाते. नेमकं कधीपासून तुम्ही बोलत आहात? कधीपासून संपर्कात होता? आम्ही 1 वर्षापासून संपर्कात होतो, पण ओळख आमची आधीपासून होती. या सगळ्यामध्ये तुमचं काही कुटुंबाशी बोलणं झालं होतं का यापूर्वी? किंवा आधी मुलाचं लग्न देखील जमलं होतं, असं तुमचं लग्न देखील एका मुलासोबत जमलं होतं. त्यानंतर असं काही कुटुंबियाचं बोलणं झालं का, की मला तो मुलगा आवडत नाही किंवा काय? असं? हो, झालतं बोलणं. मी सांगितलं होतं घरच्यांना मला तो मुलगा आवडत नाही. माझ्या म्हणजे विरोधात लग्न करण्यात चाललं होतं. तर माझा विरोध होता त्या लग्नाला. आता इथून पुढं कसं असणार आहे? तुम्ही तुमच्या घरी जाणार आहे. नेमकं काय काय कसं असणार आहे तुम्ही? नाही, मला नाही घरी जायचं. मला त्याच्यासोबतच जायचं. तुम्ही पोलिसांसमोर देखील जाणार आहात, हजर होणार आहे असं कळतंय. नेमकं काय परिस्थिती? हो, जाणार आहे. पोलिसांनी तुमच्याशी संपर्क साधलाय किंवा काय तसं काय झालंय का? नाही. तर स्वतःहून जी 21 वर्षाची तरुणी ती पोलिसांसमोर हजर होणार आहेत आणि त्यामुळेच एकंदरीतच गोपीचंद पडळकर यांनी जो काही आरोप केले होते, की मुलीवर दबाव टाकून व्हिडिओ बाहेर काढण्यात आला होता आंदोलनाची धग कमी करण्यासाठी. मात्र मुलगी जी आहे, तिने आता स्पष्ट समोर येऊन सांगितलेलं आहे, की मी माझ्या मर्जीने मी त्या झहीरसोबत गेलेले आहे आणि माझ्यावर कोणताही दबाव नाही, असं देखील या 21 वर्षाच्या तरुणीने आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात झहीरवर काय कारवाई होईल किंवा पोलीस कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आणि गोपीचंद पडळकरांची नेमकी भूमिका या सगळ्यामध्ये काय असणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 मराठी,